पाहुयात पुढची बातमी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। याआधी सरकारने पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकारने विरोधकांवर टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळते। विरोधक सध्या गोंधळलेले आणि अस्थिर असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर सरकारने विरोधकांवर घणाघात साधलेला आहे। तर चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पहिल्यांदाच दोन विरोधी पक्ष नेत्यांचं लेटर दिले। अगोदर वेगवेगळे द्यायचे ते। आता त्याच्यामधून काही लोक इकडे आले काँग्रेसमधून आणि सगळंच अगदी चलबिचल आहे, अस्थिरता आहे, एकामेकावर विश्वास राहिलाय की नाही माहीत नाही। त्यामुळे कोण काय पत्र देत आहे, कोण काय देणार आहे, कुणी काय दिलंय यापेक्षा दोघांचं एक लेटरेट आले पहिल्यांदा। आणि एकंदरीत विरोधी पक्ष एक कसं मी मागच्या वेळी देखील म्हणालो होतो की एक जसं कॉन्फिडन्स हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी आपण पाहतोय। आमच्या विरोधी पक्षाची पत्रकार परिषद फारशी चॅनल्सवर मला पाहायला मिळाली नाही, पण त्यांचं एक पत्र मात्र माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेलं आहे। आणि ते जे पत्र आहे मला असं वाटतं की अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा हा या पत्राच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे। नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करावं हे विरोधकांच्या लक्षात येत नाहीये, त्याच्यामुळे गोंधळल्यासारखी त्यांची स्थिती आहे। 4 दिवसाच्या अधिवेशनामध्ये साधारण एप्रिल, मे, जून, जुलै हे 4 महिन्याच्या खर्चाला मान्यता आम्ही घेणार आहोत। आणि ते घेत असताना हे मी पण आत्ताच पत्र वाचलं, कारण मी पण आज बाहेर दौऱ्यावर होतो, मी मगाशीच आलो आणि आता मला ते वाचायला मिळालं। खरं तर विरोधी पक्षाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही त्राणच राहिलेलं नाही, कुठलं तरी काहीतरी आरोप करायचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।